आवाज येतोय का चेक करा. चला स्टार्ट करूया. आवाज येतोय माझा? ठीक आहे. आता पेपर दिसतोय तुम्हाला सगळ्यांना पूर्णपणे इथे. चला 2024 राज्यसेवा मुख्य पेपर दिसायला जरी सोपा दिसत असला तरी पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळाल्या असतील की पेपरमध्ये इतके याच्यामध्ये बोलतात ना की छुपा रुस्तम असा पेपर आहे हा. कारण याच्यामध्ये इतके छोट्या गोष्टी आयोगाने चुकीच्या दिलेल्या आहेत की आपण त्या 1 तासामध्ये इतकं फास्ट या सगळ्या गोष्टी सोडवण्याच्या नादामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या चुकून जात असतात, तुम्हाला माहिती आहे. सो जितकी जास्त तुम्हाला PYQची प्रॅक्टिस असेल, जितके जास्त तुम्ही आतापर्यंत मराठी इंग्लिशचे पेपर सॉल्व केलेले असतील, आता इथं फक्त आपण मराठी घेतोय सो मराठीबद्दल बोलू, की जितके जास्त तुम्ही मराठी सॉल्व केलेलं असेल, जितके जास्त प्रश्न तुम्ही वाचलेले असतील, जितक्या जास्त मराठीच्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील, त्यापेक्षा पण जितके जास्त मराठीचं सगळं पुस्तक जरी पाठ असलं पण तुम्ही PYQ कधीच वाचले नसतील तर तुम्हाला शुअरली प्रश्न सोडवताच येणार नाहीत. हे एक मराठीच्या नाही तर सगळ्याच स्पर्धा परीक्षांचं एक गणितच आहे ते, की तुम्हाला प्रश्न आधी तुम्ही 100 वेळा सोडवले असलेलेच पाहिजेत तरच तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या कळतात की पेपरमध्ये नक्की आयोगाला म्हणायचं काय आहे. ठीक आहे. सो आता या भागामध्ये आपण मराठीचे सगळे प्रश्न जे आहेत हे मराठीचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया. चला पहिल्याचं उत्तर सांगा मला. उत्तर पण सांगायचं आहे तुम्ही सोबत याच्या. सो प्रश्न सगळ्यांनी सोडवलेले आहेत, पेपर सोडवलेला आहे तुम्ही. एकच मिनिट. चला पेन्सिल झाली. हां झाली स्टार्ट. सो पेपर तुम्ही सोडवलेला आहे सगळ्यांनी आणि आता तुम्हाला त्याची उत्तरं मला सांगायची आहेत. ठीक आहे. चला बघा, हा सामासिक शब्द आहे आणि समास आहे तर त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा दिलेला आहे ईश्वराने निर्मित. एक मिनिट मी पेपर एकदा टेलिग्रामला फॉरवर्ड करून घेते. सगळ्यात पहिल्यांदा आहे ईश्वर निर्मित. म्हणजेच काय असतं रे? ईश्वराने निर्मित. ईश्वराने निर्मित. ठीक आहे. ईश्वर निर्मित म्हणजे ईश्वराने निर्मित आहे, बरोबर. सो ईश्वराने निर्मित म्हणजेच काय तर तृतीया तत्पुरुष समास पाहिजे. तत्पुरुष समास सोडा, पण तृतीय विभक्ती आहे एवढं तर कळतं आपल्याला. सो तत्पुरुष सत्पुरुष सत्पुरुष लिहिलेलं. सो तत्पुरुषकडे न बघता फक्त त्याची विभक्ती कोणती आहे आणि तो प्रत्यय जो आहे तो प्रत्यय कोणता आहे तर हा कुठला आहे? ने आहे. तर तृतीयचे विभक्तीचे प्रत्यय काय काय येतात सांगा? सलाते सलानाते, नेईशी नेईहिशी, सलाते सलानाते द्वितीया, नेईशी नेईहिशी तृतीया, सलाते सलानाते पुन्हा चतुर्थी, पंचमी ऊन आणि हून, षष्टी चाचीचे चेच्याची, सप्तमी तई आ आणि संबोधन आहे हाक मारणे. ओके. सो बरोबर आहे तुमचं. त्यानंतर बघा रोगमुक्त म्हणजे सप्तमी आहे का? रोगमुक्त म्हणजे काय? रोगातून मुक्त म्हणजे ऊन आणि हून असं यायला पाहिजे प्रत्यय. रोगातून मुक्त म्हणजे सप्तमी यायला पाहिजे का? नाही. तर काय यायला पाहिजे? पंचमी यायला पाहिजे. सो त्यामुळे जिथं ब बरोबर दिलेलं आहे, ब बरोबर दिलेलं आहे, ते दोन्ही ऑप्शन तुमचे गेलेले आहेत. आता बघा अ बरोबर आहे आणि अ तर बरोबरच आहे आपल्याला, कारण ईश्वराने निर्मित हा ने प्रत्यय तृतीयेचा आहे. पुढचा आहे वाघ नख म्हणजेच काय? वाघाची नख. वाघ नख म्हणजे काय? वाघाची नख. सो चाचीचे बरोबर आहे. सो आपल्याला सी पण बरोबर भेटलेला आहे. डी पण चेक करून घ्या. पाणबुड्या म्हणजेच काय आहे? पाण्यात बुड्या. हां पाणबुड्या म्हणजे काय? की जो पाण्यात खाली जातो, पाण्यामध्ये खाली जाणार. सो पाण्यात पाण्यात. सो पाण्यात त ई आ. सो हे त ई आ कुणाचे प्रत्यय आहेत तर हे त ई आ सप्तमीचे प्रत्यय आहे. ते जागा दाखवत असतात. अधिकरण त्याचा कारक आहे, कारकार्थ आहे त्याचा. सो त्यामुळे हा चुकलेला आहे म्हणजे ड चुकलेला आहे. उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. ओके. पुढचं बघा, प्रचलित लेखन नियमानुसार. आता याच्यात आयोगाने याच्यामध्ये एक 6 ते 7 प्रश्न चुकायला पाहिजेत. म्हणजे पेपर असा आहे की या मराठी याच्यामध्ये 6-7 प्रश्न तुमचे चुकायला पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे तसे प्रश्न तुमचे चुकणार आहेत. 6-7 प्रश्न तुमचे चुकणार आहेत. कितीही पेपरच्या वेळेस तुम्ही केअरफुली प्रश्न सॉल्व केला तरी पण तुमचे तितके चुकतीलच. ठीक आहे. असा हा पेपर आहे. चला बघा, हा झाला. पुढचं बघा, प्रचलित लेखन नियमानुसार अचूक शब्दगट कोणता तो ओळखा असं सांगितलेलं आहे.
आता याच्यामध्ये आयोगाने वारंवार असे विचारलेले काही शब्द आहेत का, तर ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. आता याच्यात कुठले कुठले शब्द असे आहेत की जे आयोगाने आपल्याला सारखे विचारलेले आहेत, तर इथे बघा परीक्षा दिलेला आहे. हा परीक्षा बरोबर आहे, बरोबर आहे. हा जो हरिकृपा लिहिलेला आहे, तर आपण हरिकृपा हे असं नेहमी लिहितो का हरीची कृपा असं लिहितो? हा, जेव्हा हरी हा शब्द, हरी हा एकटा जेव्हा लिहितो आपण तेव्हा असा लिहितो. मात्र हा शब्द जेव्हा एखाद्या जोड शब्दामध्ये आपण लिहितो तेव्हा आपण हा असा लिहितो, हरिकृपा. बरोबर आहे. हा, आणि त्याच नियमावर आधारित आयोगाने पुढचा शब्द पण तसाच दिलेला आहे बघा आपल्याला. कोणता शब्द तसाच दिलेला आहे? हा, कोणता शब्द असाच दिलेला आहे तुम्हाला? आणि हा जो हरिकृपा आहे, हरिकृपा सारखाच पुढचा शब्द दिलाय. कोणता? तर तो आहे कविराज. तर हा जो कवी आहे, हा कवी जेव्हा एकटा असतो तेव्हा असा असतो, पण जेव्हा तो जोड शब्दामध्ये येतो तेव्हा तो कविराज असा बनतो. आणि त्यामुळे पहिला जो गट आहे हा पहिला चुकीचा आहे, आणि त्यामुळे मग हा ऑप्शन जाईल आणि हा ऑप्शन जाईल. ओके, सो एक तर BC किंवा मग CD. बरोबर, म्हणजे C जो आहे हा C बरोबरच आहे, कारण इथं पण C आहे आणि इथं पण C आहे. सो C बरोबर आला दोन्हीकडे. आता D मध्ये बघा काय चुकलेलं आहे, म्हणजे तुमचा BC घ्यायचा आहे का CD घ्यायचा आहे? बघा आता चला, B बरोबर आहे का आणि D बरोबर आहे का असं आपल्याला शोधायचंय. बघा, रविवार जो शब्द आहे, हा रविवार शब्द आपण कसा लिहितो? कसा लिहितो रविवार हा शब्द आपण? सांगा, रविवार हा शब्द कसा लिहितो? बरोबर लिहिलेला आहे का रविवार? बरोबर लिहिलेला आहे रविवार, कारण रविवार आपण असाच लिहितो ना. त्यानंतर जेव्हा आपण शत्रू पक्ष लिहितो, तर हा शत्रू पक्ष कसा लिहितो आपण? शत्रू पक्ष कसा लिहिला जातो? शत्रू पक्ष, तर शत्रू पक्ष हा असा लिहिला जात नाही, तर शत्रू हा शत्रू तुमचा पहिला शत्रू असतो. ओके, कुठे गेला तर हा शत्रू जो आहे हा शत्रू तुमचा पहिला असतो, शत्रू पहिला असतो, पक्ष. म्हणजे याच्यात इतके सगळे शब्द जरी दिलेले असले तरी सुद्धा अतिशय बारीक 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 चुका केलेल्या आहेत आयोगाने. रविवार जरी बरोबर असला तरी शत्रू पक्ष, शत्रू जो आहे हा शत्रू चुकीचा दिलेला आहे, आणि त्यामुळे तुमचा जो हा ड आहे हा ड चुकीचा झाला. आणि मग ड चुकीचा झाला की तुमचं उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक 2 ब आणि क. आणि पशुपक्षी जो आहे हा पशुपक्षी आपण असा लिहितो जेव्हा एकत्र लिहितो तेव्हा. माहिती आहे? बरोबर आहे ना. म्हणजे त्या आयोगाने असे शब्द दिलेत आपल्याला की जे एकटे असताना वेगळे असतात आणि जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ते शब्द वेगळे लिहिले जातात. ठीक आहे. आणि मग आता तुम्हाला ब आणि क जर बरोबर असेल तर तुम्हाला हे सगळे शब्द नीट बघायचे. वायू, पुत्र, पशु पक्षी. हा बघा, पशु पक्षी एक इथे दिलाय आणि पशु पक्षी एक इथे दिलाय. आणि जर आपल्याला एवढं कळलं इथं C आहे, हा C आहे, हा जर हा एकतर हा B वाला करेक्ट येईल किंवा एकतर D वाला करेक्ट येईल. इथे भानुविलास, लघुकथा बरोबर आहे, लघुकथा आपण नेहमी लिहितो. महिपाल, वाणी वैभव, नदी तीर आणि भगिनी मंडल हे सगळे शब्द तुम्हाला आता नीट लक्षात ठेवायचे आहेत. ह्याच्यातला शत्रू चुकलेला आहे आणि पशुपक्षी मधला पशु चुकलेला आहे. हरिकृपा मधला हरी चुकलेला आहे, कविराज मधला कवी चुकलेला आहे, गतिमान मधला गतिमान सुद्धा चुकलेला आहे. गतिमान आपण असा लिहितो. ओके, पुढचं. अरे राजू, बरं झालं तू आलास, तुझ्याकडे थोडंसं काम होतं. बरं, आईची तब्येत आता कशी आहे? योग्य विरामचिन्हांचा वापर करा. आता एवढं तर माहिती आहे की हे कोणाच्या तरी तोंडचं वाक्य आहे आणि त्यामुळे पूर्णच्या पूर्ण वाक्य जे आहे हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असायला पाहिजे, कारण ते प्रश्नातच तसं दिलेलं आहे. त्यामुळे पहिला तुमचा ऑप्शन निघाला आणि चौथा तुमचा ऑप्शन ऑटोमॅटिकली कट झाला. का सांगा? का? कारण तोंडचं वाक्य आहे ना, तोंडाने बोललेलं वाक्य आहे. सो त्यामुळे डबल इन्व्हर्टेड कॉमा तर पाहिजेच आहे आणि त्यामुळे 1 पण गेला आणि 4 पण गेला. आता बघा 2 आणि 3 मध्ये कुठलं बरोबर आहे? तर अरे राजू, बरं झालं तू आलास, तुझ्याकडे थोडंसं काम होतं. बरं, आईची तब्येत आता कशी आहे? इथे त्यांनी काय केलंय? काय दिलंय इथे? प्रश्नचिन्ह दिलंय. आता इथे बघा, अरे राजू बरं झालं तू आलास. अरे राजू बरं झालं तू आलास, इथे आपण क्वेश्चन मार्क करतो का रे? म्हणजे इथे प्रश्न विचारलेला आहे का कुठे? प्रश्नचिन्ह आहे का? म्हणजे तुमचा प्रश्न आहे का? इथे प्रश्न आहे. बरं, थांबला, आईची तब्येत आता कशी आहे? प्रश्नचिन्ह. बरं, आईची तब्येत आता कशी आहे?
कशी आहे प्रश्न विचारलाय पण मग क्वेश्चन मार्क दिलेला नाहीये आणि त्यामुळे हा तिसरा तुमचा गेला. कळतंय? हा क्वेश्चन मार्क का चुकीचा निघाला? कारण इथे क्वेश्चनच नाहीये. इथे फक्त तो एवढंच म्हणतोय की बरं झालं राजू तू आलास. मग क्वेश्चन आहे का तो? नाहीये तो क्वेश्चन. मग आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय, अरे राजू, अरे थांबलाय तो, राजू संबोधन, आणि बरं झालं तू आलास, फुल स्टॉप, तुझ्याकडे थोडंसं काम होतं, फुल स्टॉप, एक एक वाक्य आहे, बरं बरं बोलून परत तो थांबला आणि आईची तब्येत आता कशी आहे असा त्याने प्रश्न विचारला. ओके, सो उत्तर काय असायला पाहिजे? 2. ओके, त्यानंतर पुढचं बघा. शुद्ध लेखनाचे नियम आहेत आणि भरपूर वेळा विचारलेलेच हे सगळे PYQ आहेत. पेपर पूर्ण दिसतोय तुम्हाला? ओके, दिसतोय. आध्यात्मिक 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 काय असतं? काय असतं? आध्यात्मिक असतं, आध्यात्मिक असतं. सो हा तुमचा आध्यात्मिक आध्यात्मिक दोन्ही गायब झाले. आध्यात्मिक आध्यात्मिक, चला दोन्ही बरोबर आले. अनसूया अनसूया दोन्ही बरोबर आहेत. अनसूया. आशीर्वाद आणि आशीर्वाद एका शब्दातच आयोगाने ठेवलंय उत्तर. 2 नंबर, कारण हा आशीर्वाद आयोगाने जवळजवळ 10 वेळा विचारलाय. पुढचं, वसुधा आपली एकटीच पुढे निघून आली या वाक्याबाबत पुढील विधाने बघा. वसुधा आपली एकटीच पुढे आली. आपली, बापडा, बरे, काय अजून असतं ना त्याला आपण काय म्हणतो? व्यर्थ केवल प्रयोगी. ठीक आहे, किती किती तुमचे मार्क आले रे? किती मार्क आले पटपट सांगा. मराठीमध्ये किती चुकले किंवा किती मार्क आले? काहीतरी मोजलं असेल ना पेपर सॉल्व केल्यानंतर तुम्ही? सांगा मला पटकन सांगा. सांगा पटकन सांगा. म्हणे, बापडा, लेका, आपला, आपली. म्हणजे असं नाही की हेच शब्द येतील असं नाही. काही शब्द असे पण येऊ शकतात की आपण कधीच ते वाचले नाही. फक्त एवढंच बघायचं की वाक्यामध्ये त्यांनी काही काम केलं आहे का, वाक्यात येऊन तो शब्द काहीतरी शब्दाची जात घेऊन आलेला आहे का, एवढंच बघायचं तुम्हाला. कळलं? आता बघा, आपली हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे. एकटीच हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे आणि पुढे हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे. आता याच्यामध्ये एकच बरोबर असायला पाहिजे, इतकं तर तुम्हाला कळायला पाहिजे की आपली, एकटीच किंवा पुढे, हा या तिघांपैकी एकच बरोबर असायला पाहिजे किंवा एकच कोणतरी असेल जो की केवल प्रयोगी अव्यय असेल. इतकं तर कळालं. म्हणजे A, B व C चूक असं होणार नाही. एकतर A बरोबर किंवा B बरोबर किंवा C बरोबर असं उत्तर असायला पाहिजे. आता बघा वाक्यामध्ये बघा, वसुधा आपली एकटीच पुढे आली. एकटीच म्हटलंय, एकटीच. पुढे, तर हा जो पुढे आहे हा पुढे, पाठी, मागे, समोर, चोहीकडे, चहूकडे हे काय असतात शब्द? तर हे प्रेपोजिशन असतात. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? शब्दयोगी अव्यय. म्हटल्यावर व्यर्थ केवल प्रयोगी होईल का? नाही. त्यामुळे C बरोबर वाला पण गेलं आणि हे पण तुमचं गेलेलं आहे. ठीक आहे. आता एकटीच हा शब्द किंवा आपली, तर वसुधा आपली एकटीच पुढे निघून आली आणि वसुधा आपली एकटीच पुढे निघून आली. तर एकटीच आणि आपली या दोघांमधला कुठला शब्द तुम्हाला बरोबर वाटतो? आपली. आपली हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे. बरोबर. एकटीच काय असेल रे मग? एकटीच काय असेल? वसुधा एकटीच. कशी? एकटीच. कशी? एकटीच. बरोबर. आणि त्यामुळे एकटीच हा शब्द व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय तरी बनणार नाही. कशी? तर एकटी. त्यामुळे एकटी जो आहे हा तो एकटा चालत होता. ठीक आहे, तो एकटा चालत होता. तर ह्याला आपण क्रियाविशेषणाकडे घेऊन जाऊ शकतो. कळलं? क्रियाविशेषणाकडे घेऊन जाऊ शकतो किंवा मग उद्देशाच्या विस्तारामध्ये तो जाऊ शकतो. कळलं? आणि त्यामुळे काय बरोबर येईल? A बरोबर आणि B आणि क चूक आहे. ठीक आहे. हे एकटीच जे आहे हे एकदा बघून घ्या. काय यायला पाहिजे? कशी? तर एकटी. कशी? कसा? कसा? तर एकटीच. एकटीच चालत होती. कशी चालत होती? एकटीच चालत होती. सो त्याला क्रियाविशेषणाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. पुढचं बघा, चंदन करणे. काय असतं चंदन करणे? म्हणजे
नाश करणे PYQ आहे. चंदन करणे म्हणजे नाश करणे. हां, आता नाश करणे आणि नाश होणे ह्याच्यामध्ये आपण कन्फ्युजन म्हणजे आपलं काय म्हणतो त्याला आपण कन्फ्युजन होऊ शकतं आपलं. येस बरोबर आहे. एकटीच म्हणजे एम्फॅटिक प्रोनाउन पण येऊ शकतं ते, बरोबर आहे. त्याच्यावर भर दिलेला आहे त्यांनी, बरोबर आहे. त्यानंतर बघा आता एकाचं 3 लागलं, सो 3 आणि 3 इथं आहे. पुढचं बघा चांदी उडणे. चांदी उडणे किंवा तिलांजली द्यावयास उठणे. तिलांजली द्यावयास उठणे म्हणजे काय रे? नाशासाठी तयार होणे. नाशासाठी तयार होणे आहे. दमन करणे म्हणजे काय आहे? दमन करणे म्हणजे एखाद्यालाच दमन करणे, पतन करणे, त्याचा नाश करणे. नाश करणे किंवा त्याला नष्ट करणे. नाश होणे नाही तर नष्ट करणे. हां, आणि म्हणजे त्याला त्याचा पराभव करणे, त्याला नष्ट करणे. आणि चांदी उडणे म्हणजे काय आहे? नाश होणे. कळालं? जरा जरासा शब्दांमध्ये फरक आहे फक्त, पण 1-2 याच्यावरनं आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. हा चंदन करणे आणि दमन करणे, चांदी उडणे हे आयोगाने विचारलेले आहेत. फक्त ते सलग असे एकत्र न विचारता वेगवेगळे विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. वत्सलाबाई म्हणाल्या थंडा फराळ करणार PYQ आहे. उपाशी राहणे हा PYQ आहे. पुढचं तरडी पेटणे हा मात्र PYQ नाही, वेगळा शब्द आहे. सो तरडी पेटणे म्हणजे काय? रागावणे. तरडी पेटणे म्हणजे काय आहे? रागावणे. दुरून पाहणे, जळून पाहणे, दुरून पाहणे आणि जळून जाणे. तरडी पेटणेचं शब्दशः अर्थ त्यांनी दिला इथं, जळून जाणे. तरडी पेटले म्हणतो ना आपण, तरडी पेटली, तर ते तरडी पेटली म्हणजे ते ना, हा ते तिरडी असते, बरोबर, ती तिरडी असते. ही तरडी पेटणे आहे. त्यामुळे आयोगाने इथं बरोबर दिलं, जळून जाणे. पुढचं बघा, हा सोप्पा आहे. गायी पाण्यावर येणे, ओटीत घालणे, कंठ दाटून येणे सगळे PYQ आहेत. हे 3ही PYQ आहेत. सो कंठ दाटून येणे काय आहे? रडायला येणे. गायी पाण्यावर येणे म्हणजे काय? ते पण रडायलाच येणे आहे. गायी पाण्यावर येणे म्हणजे पण रडायला येणे आहे. मग काय यायला पाहिजे? गायी पाण्यावर येणे, रडायला येणे. कणपटीस बसणे म्हणजे एखाद्याचा पाठपुरावा, पिछा पुरवणे, त्याचा एखाद्याचा पाठपुरावा करणे. सो कचं 4 आलं, सो कचं 4 आल्यावर उत्तर एकच येतं. कंठ दाटून येणे, गहीवरून येणे. ओटीत घालणे म्हणजे जबाबदारी दुसऱ्यावर सोपवणे. आयोगाने ओटीत घालण्याचे 4ही विचारलेले आहेत. ओटीत घालणे, ओटीत देणे, ओटी भरणे आयोगाने विचारलेलं आहे PYQ. पुढचं, सर्व ठिकाणी एकाच प्रकारचा अनुभव, त्याला काय म्हणायचं? घरोघरी मातीच्या चुली आणि कुठेही जा पळसाला पाणी, 3च म्हणजे सगळीकडे सारखी परिस्थिती. आणि एका माळेचे मणी मात्र सारखे नाही. एका माळेचे मणी मात्र सारखे नाही. त्यामुळे फक्त काय बरोबर येईल? AC बरोबर येईल आणि ब चूक येईल. एका माळेचे मणी म्हणजे काय रे? सगळे एकाच माळेचे मणी म्हणजे सगळे सारखेच आहेत, सगळी लोक सारखीच आहेत. अनुभवाबद्दल बोलतोय का? नाही. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे प्रत्येक घरामध्ये अनुभव सारखेच येतात असं आहे ते. कुठेही जा पळसाला पाणी, 3च म्हणजे प्रत्येकाच्या घरात तशीच परिस्थिती आहे. ह्या दोघांचा अर्थ सेम आहे. एका माळेचे मणी म्हणजे एकाच माळेचे मणी म्हणजे सगळे एकसारखेच आहेत असं म्हणतो ना, तसं आहे ते. त्यानंतर 3 झालं उत्तर याचं. पुढचं बघा, खालील समानार्थी शब्दांचे गट ओळखा. याच्यामध्ये बघा चंद्र आहे. चंद्र काय काय आहे? इंदू आहे, हिमांशू आहे. भानू आहे का? भानू कोण आहे? सूर्य आहे का भानू? भानू म्हणजे सूर्य आहे का? पटकन सांगा. सूर्य का? सूर्य, रवी, भास्कर, दिनकर, प्रभाकर, सविता. सविता म्हणजे सूर्य आहे. हे पाठ करून ठेवा. त्यामुळे अ गेला, अ बरोबरवाला भाग गेला, अ बरोबरवाला भाग गेला. एक तर CD बरोबर आणि BC बरोबर. आता बघा, म्हणजे पुन्हा तोच तसाच आलं. C बरोबर आहे आणि C बरोबर आहे असं. म्हणजे लक्ष्मी म्हणजे श्री, इंदिरा आणि कमला हा C बरोबरच असणार आहे. आता या B आणि D मध्ये बघायचे. D बघा, शहाणा, डोळस आणि जाणकार म्हणजेच कोण आहे? तो ज्ञानी आहे. मग चुकीचा कशात असू शकतो रे शब्द? चुकीचा शब्द याच्यातच असू शकतो, कारण तो भरपूर वेळा विचारून झालाय. नदी, सरिता, तटिनी आणि तारांगिणी नाहीये, ते तरंगिणी आहे. पण हा शब्द आपण घाईघाईत वाचल्यावर चुकू शकतो, हा पर्याय आपला. ठीक आहे. त्यामुळे A आणि B चूक आणि C आणि D बरोबर आहे. पुढचं, भाटक,
पहिल्यांदा आलेला शब्द आहे त्याचा अर्थ आहे मजुरी, त्याचा शब्द हे आहे अर्थ आहे मजुरी. पुढचं गडद निळे निळे, निळे गडद निळे. जलद, जलद म्हणजे कोण रे? जल देणारा. आणि जल देणारा शेती करणारा. हा, डोळस म्हणजे ज्ञानीच आहे तो. आता आयोगाने याचं उत्तर हेच दिलेलं आहे. आता याच्यात जरी आपल्याला असं वाटत असलं शहाणा, डोळस आणि जाणकार, आता हा जाणकार वेगळा असू शकतो, शहाणा माणूस वेगळा असू शकतो, डोळस वेगळा असू शकतो, ज्ञानी हा वेगळा असू शकतो. या प्रत्येकाचा जर शब्दशः नीट अर्थ घेतला तर सगळे वेगळे निघतात, पण सर्रासपणे अर्थ घेतला तर सगळे सारखे दिसतात, असं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ब चुकीचा निघाला तर मग ऑप्शन एकच उरतो ना उत्तर द्यायला, कारण हे तर आयोगाने जाणून बुजून बनवलेलं आहे. तारांगिणीवालं ते तरंगिणी असतं, बरोबर. सो जलद म्हणजे जल देणारा आहे. सो जल देणारा याला आपण काय म्हणतो? उपपद तत्पुरुष समास. अजून याला नाव काय आहे? एक कृदंत नाव आहे का याला? कृदंत तत्पुरुष समास. सांगा मला पटकन. हां, त्यानंतर अलुक तत्पुरुष म्हणजे काय? तोंडी लावणे, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, हे सगळे काय आहेत? अलुक तत्पुरुषची उदाहरणं आहेत. अनुप्रास अलंकार म्हणजे काय? ज्याला आपण ॲलिट्रेशन म्हणतो, फिगर ऑफ स्पीच. अनुप्रास म्हणजे की काळा कोट कात्रीने करा करा कापला वगैरे, हां, तर ते अनुप्रास याचं उदाहरण आहे. त्यानंतर श्लेष म्हणजे काय असतं? की एकच शब्द दोन अर्थ दाखवतो, जसं की सूर्य आणि मित्र, किंवा मित्र आहे तर त्याचे दोन अर्थ निघणार. हां, सूर्य आणि मित्र असं. सो तो असेल तुमचा श्लेष अलंकार. विशेषण पूर्वपद म्हणजे काय? पांढरा शुभ्र. पांढरा शुभ्र बघा येतो का? पांढरा शुभ्र म्हणजेच काय? पांढरा आणि शुभ्र. किंवा नाही, हा नाही येणार. कर्मधारय समासाचं ह्याचं उदाहरण घ्या. विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद, आणि दुसरा कुठला असतो? काळा कुट्ट, हिरवागार, काळा कुट्ट, पांढरा शुभ्र, हे त्याच्यामध्ये येतात. तिसरा जो प्रकार आहे कर्मधारयचा, कर्मधारय समास, त्याच्यामध्ये येणार. येस, कमल नयन. येस, बरोबर आहे. कमल नयन म्हणजे कमळासारखे नयन. आणि तुमचं जे विशेषण आहे ते आधीच्या याच्यामध्ये आलेलं आहे, पूर्वपदाला आलेलं आहे, बरोबर, म्हणून हे कमल नयन. येस, बरोबर आहे. पुढचा शब्द अभ्युदय. अभ्युदय म्हणजे उत्कर्ष. आयोगाने हा PYQ आहे हा विचारलेला आहे. अभ्युदय शब्द आयोगाने विचारलेला आहे एकदा. सो अभ्युदय म्हणजे काय? की एखाद्याचा उत्कर्ष होणे. ठीक आहे. आणि इथे विचारलंय की विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर उत्कर्षाचा विरुद्धार्थी काय असतो? अपकर्ष. हा, पुढचं बघा. आता हे जरी हे एवढं मोठं वाटत असलं तरी हा सोपा प्रश्न आहे. बघा आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की वान हा अरबी प्रत्यय बाग या नामाला जोडलेला आहे. आता आपल्याला अरबी प्रत्यय माहिती आहेत, गैर, हर, दर, बे, बिन, बरोबर ना. तर हे सगळे काय आहेत? आपले अरबी प्रत्यय आहेत, बरोबर आहे ना. हां, सो वान हा अरबी प्रत्यय आहे का? नाही आहे, त्यामुळे हे तुमचं चुकलं. पुढचं बघा. पांडव, हा संस्कृत प्रत्यय पंडू या नामाला जोडलेला आहे, बरोबर आहे. आपण हे वाचलेलं आहे की पांडव मध्ये हा प्रत्यय आहे जो की संस्कृत आहे. आणि जर तुम्हाला हे कळलं नाही की हा संस्कृत आहे, तर तुम्हाला इतकं तर माहिती आहे की पांडव हे नाव ते महाभारतातलं आलेलं आहे. हां, इतकं कळतंय ना. हां, सो हा जो आहे हा संस्कृत प्रत्यय आहे आणि पंडू या नामाला जोडलेला आहे, त्यामुळे हा तुमचा बरोबर आला. पुढचं आता ब तर आपला चुकलेला आहे, त्यामुळे ब बरोबरवाला तुमचं उत्तर गेलं. त्यानंतर आता 3 पर्याय उरले. सगळ्यामध्ये ए बरोबर आहे, म्हणजे सगळीकडे ए जर बरोबर आहे म्हणजे ए हा आपला बरोबरच आहे, आणि ते दिलं पण आहे बरोबर. पुढचं बघा. गोडसर मध्ये सर हा मराठी प्रत्यय गोड या विशेषणाला जोडलेला आहे, बरोबर आहे. सर हा मराठी प्रत्यय त्याला जोडलेला आहे गोड या विशेषणाला, बरोबर आहे. उनाडकी, की हा शब्द हा हिंदी प्रत्यय उनाड या विशेषणाला जोडलेला आहे. आता हा की हा हिंदी प्रत्यय आहे का? उनाडकी, की हा हिंदी प्रत्यय आपण वाचलाय का कधी? नाही. की हा कोणता प्रत्यय आहे? मराठी प्रत्यय आहे का? की माणूस की, माणूस की, बोला, माणूस की.
हिंदी प्रत्यय नाहीये, माणुसकी हा शब्द हिंदी झाला का? नाही, त्यामुळे की हा हिंदी प्रत्यय नाही, आणि त्यामुळे ड चुकीचं झालं आपला. म्हणजे काय चुकीचं झालं? ब चुकीचं झाला आणि ड चुकीचं झाला. कळालं? कळालं का? आणि अजून एक गोष्ट इथं असा अजून एक आपल्याला काय सवय लागेल याच्यात विचार करायची की हा हा संस्कृत प्रत्यय झाला, ठीक आहे, पण पंडू हे नाम आहे का? बाग हे नाम आहे का? हे गोड हे विशेषण आहे का? हे उन्हाळ हे विशेषण आहे का? लावा. हे जर तुम्हाला कळत नसेल तर ह्याच्या पुढे शब्द ठेवून बघा. गोड बर्फी, गोड चॉकलेट, गोड चिंच, झालं विशेषण. उन्हाळ मुलगा, उन्हाळ मुलगी, झालं. उन्हाळ शेत, उन्हाळ बाग, उन्हाळ बाग नाही येणार, उन्हाळ मुलगा किंवा मुलगीच येईल. सो हे विशेषण झाली का? झाली. सो आता इथं शब्दांना फक्त प्रत्ययासंदर्भात विचारलेलं आहे, त्यामुळे प्रत्ययासंदर्भातच बोलायचं आहे. कळालं तुम्हाला? हर, दर, बे, बिन, बदना, कमसर हे सगळे काय आहेत? अरबी आणि फारसी प्रत्यय आहेत. उत्तर काय होतं? ऑप्शन क्रमांक 1. पुढचं बघा. अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. अंशाभ्यस्त शब्द काय असतात की ज्याच्यामध्ये एक शब्द जो आहे हा तुमचा बदलून आलेला असतो, एक वर्ण. तर इथं बघा दोनच असे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये एक वर्ण बदलून आलाय. एक तर आहे तुमचा झाडबीड आणि दुसरा आहे शेजारी पाजारी. ठीक आहे. सो कडकडाट येणार नाही, समोरासमोर येणार नाही. पूर्णाभ्यस्त म्हणजे काय की सेम शब्द पाहिजेत. लाल लाल, वटवट दोन्ही पण समान आले, सो दोन्हीमध्ये आहेत. आता अनुकरणवाचक शब्द जो आहे हा किरकिर येईल का हालहाल येईल? अनुकरणवाचक म्हणजे काय? लुटूपुटू, चुटू, पटपट असा आवाज दाखवणारे शब्द जे आहेत. या हालहालमध्ये आवाज आहे का कुठला? नाही, किरकिर याच्यात आवाज आहे, त्यामुळे हा तुमचं काय झाला? अनुकरणवाचक शब्द झाला. आता हा प्रश्न कदाचित हालहाल पण आपल्याला अनुकरण वाचक जर वाटला तर मग चुकू शकतो, कारण ह्या 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं आणि हा प्रश्न चुकू शकतो. जसं की इथे कन्फ्युजन झालं वाचायला तर हा प्रश्न चुकू शकतो. इथे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे, अभ्युदयचा अर्थच माहिती नसला तर हा प्रश्न चुकू शकतो, हा चुकणार नाही वरचा. ठीक आहे. त्यानंतर भाटकला मजुरी किंवा आपण दलाली याच्या दोघांचा अर्थ समान आहे, त्यामुळे मजुरी किंवा दलालीमध्ये जर आपण अडकलो तर मजुरी न मारता जर दलाली मारला, अजून जास्त स्पेसिफिक आहे म्हणून, तर हा प्रश्न चुकू शकतो आणि हा 11वा एक प्रश्न चुकू शकतो. कळलं? म्हणजे ह्याच्यातले 2-3 प्रश्न तरी सहज चुकू शकतात. आणि हा जो चांदीवाला प्रश्न कुठे गेला? चांदी करणे, चांदी उडणे, चांदी चंदन करणे, हा प्रश्न सुद्धा घाई गडबडीमध्ये चुकू शकतो. आणि त्यासाठी म्हणून जो येणारा पेपर आहे तुमचा, सो त्याच्यात तुम्हाला केअरफुली वाचायचं आहे. ह्या पेपरला 2 वेळा नीट बघा. ठीक आहे, पेपरच्या आधी. पुढचं बघा. हा जो प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न आयोगाने सलग राज्यसेवा मुख्यच्या 2 प्रश्नपत्रिकांमध्ये सलग ही विधानं जी आहेत तर ही विचारलेली होती, त्यामुळे PYQच आहे, तर PYQच म्हणेन त्याला मी. बघा आता इथं 2 गोष्टी मी तुम्हाला सांगेन तर त्या लक्षात ठेवा. मिश्र वाक्य कोणतं आणि संयुक्त वाक्य कोणतं, हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. संयुक्त वाक्य कोणतं? ज्याच्यात जास्त प्रधान वाक्य, ज्याच्यात प्रधान वाक्य जास्त ते तुमचं संयुक्त वाक्य म्हणायचं. ज्याच्यामध्ये गौण वाक्य जास्त त्याला मिश्र वाक्य म्हणायचं. कळलं? ज्याच्यात गौण वाक्य जास्त त्याला मिश्र वाक्य म्हणायचं आणि ज्याच्यामध्ये संयुक्त वाक्य जास्त त्याला प्रधान वाक्य जास्त त्याला संयुक्त वाक्य म्हणायचं. ओके. आता बघा पुढे, आता हे वाचा, तुम्हाला कळेल. मिश्र वाक्यात एकच वाक्य प्रधान असतं, बाकीची सर्व गौण असतात. चालेल का? चालेल का? मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्य म्हणजे काय? तुमचा क्लॉज वाला सेंटेन्स. मग क्लॉजच्या सेंटेन्समध्ये एक तुमचा मेन क्लॉज असतो आणि दुसरा तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज असतो, किंवा एक डायरेक्ट क्लॉज आणि एक इनडायरेक्ट क्लॉज असतो तुमचा, किंवा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपण त्याला म्हणतो. सो एक मेन वाक्य असेल आणि दुसरं बाकी मग कितीही असतील सगळी गौण वाक्य असतील. बरोबर आहे का? बरोबर आहे. संयुक्त वाक्यामध्ये 2 किंवा अधिक प्रधान वाक्य असतात. बरोबर आहे. संयुक्त वाक्य जे आहे याच्यात तुमची जास्तीत जास्त प्रधान वाक्य यायला पाहिजेत. बरोबर आहे. पुढचं म्हटलंय संयुक्त वाक्यात 2 प्रकार असतात, केवल संयुक्त आणि मिश्र संयुक्त. तर हे ॲज इट इज आयोगाने विधान विचारलेलं होतं आणि सांगितलेलं होतं. त्याच्यात प्रश्न दिला होता की संयुक्त वाक्यांचे 3 प्रकार असतात.
कळलं? हे पाठच करायचं की संयुक्त वाक्यांचे 3 प्रकार असतात. आता 2 बघा, एक आहे मिश्र आणि संयुक्त वालं वाक्य, दुसरं आहे तुमचं केवल संयुक्त वाक्य, आणि जे नुसतं संयुक्त वाक्य आहे ते वालं संयुक्त वाक्य. नुसतं जे संयुक्त वाक्य आहे ते की ज्याच्यामध्ये काय, की ज्याच्यामध्ये तुमचे दोन्हीही काय असतील, दोन्हीही तुमची मेन क्लॉज असतील, दोन्ही पण. कळलं? सो 3 प्रकार, आणि त्यामुळे हा PYQ आहे, ॲज इट इज विचारलेला होता. सो त्यामुळे AB बरोबर आणि C काय आहे, चूक आहे. पुढचं बघा, छक्के पंजे करणं. छक्के पंजे करणं म्हणजे काय असतं, हातचालाकी करणं. सो छक्के पंजे करणं म्हणजे हातचालाकी करणं. एकाचं उत्तर 3 लगेच दिसतं इथे. येस, केवल संयुक्त, मिश्र संयुक्त आणि सिंपल मिक्स कंपाऊंड. ओके, केवल मिश्र वाक्य. हां, केवल मिश्र वाक्य. पण ते जोडलेलं कशाने असतं, जे तुमचं केवल मिश्र वाक्य आहे ते केवल मिश्र वाक्य जोडलेलं असतं तुमचं जे तुमचं संयुक्त काय म्हणतो त्याला आपण, संयुक्त काय म्हणतो त्याला, कुठला अव्यय आहे तो जोडलेला, प्रधानत्व सूचक जे अव्यय आहे त्याच्याने जोडलेला असतो, आणि म्हणून तो पण संयुक्त विधानामध्ये जातो. असे 3 त्याचे काय असतात, प्रकार असतात. छक्के पंजे करणं, हातचालाकी करणं, छाती दाखवत. आता एकावरच आपलं उत्तर सुटलेलं आहे. त्यानंतर छाती दाखवत बसणे, न घाबरता बसणे. छातीला हात लावून बसणे म्हणजे काय, किंवा छातीला हात लावून सांगणे, खात्रीपूर्वक सांगणे, आणि छाती फाटणे म्हणजे भयंकर घाबरणे. त्यानंतर पुढचं बघा, खालील विधानाचे एक केवल वाक्य बनवायचं आहे. येस, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी आपलं ते विधान जे असतं ते जोडलेलं असतं, केवल मिश्र वाक्य, आणि म्हणून ते संयुक्त वाक्यामध्ये येतं. येस, बघा, माझ्या आजीने मला एक डबा पाठवला, त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते. बघा, तुम्हाला केवल वाक्य बनवायचं आहे, त्यामुळे आणि येईल का त्याच्यामध्ये, नाही. माझ्या आजीने मला एक डबा पाठवला व त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते, व ने जोडलं तरी पण ते संयुक्त वाक्यच झालं, तरी म्हण हे चुकलं, हे पण चुकलं. पुढे, माझ्या आजीने मला एक डबा पाठवला शिवाय त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते, आणि व शिवाय आणखी हे सगळेच्या सगळे तुमचे संयुक्त वाक्यच जोडतात. हां, म्हणजे वाक्यामध्ये भर टाकायचं काम करतात, आणि म्हणून हे सगळेच्या सगळे तुमचे संयुक्त वाक्य आहेत. आणि माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा पाठवला, हे फक्त काय आहे, तुमचं केवल वाक्य आहे. पुढचं बघा, विधेय विभागात कोणते घटक असतात. आता हा वाला जो भाग आहे की नाही, तर हा कुठून घ्यायचा, मी एक यूट्यूबवरती लेक्चर टाकलेलं होतं, सब्जेक्ट आणि प्रिडिकेट काय असतं ते. ठीक आहे, सब्जेक्ट आणि प्रिडिकेट काय असतं मी एक टाकलेलं होतं बघा, एक छोटासा असेल यूट्यूबला व्हिडिओ. तर हे अगदी छोट्या म्हणजे 5वी 6वीच्या वर्गांमध्ये आहे, सब्जेक्ट प्लस प्रिडिकेट. आणि आपण नेहमीच या गोष्टी बोललेलो आहोत की मराठीचं ग्रामर इंग्रजीत आणि इंग्रजीचं ग्रामर मराठीत आलंच पाहिजे. सो सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता, आणि कर्ता सोडून जेवढा काही सगळा भाग येतो, हा सगळ्या भागाला आपण प्रिडिकेट म्हणतो. क्लिअर? हां हां, मग तुमचा वाक्यातला कर्ता जर बाजूला केला, वाक्य आहे का बघते, वाक्य काही दिसत नाहीये, ठीक आहे चला. सो वाक्यातला जर कर्ता बाजूला केला तर पूर्णच्या पूर्ण विधान जे आहे, हे पूर्णच्या पूर्ण विधान हे प्रिडिकेट असतं, आणि प्रिडिकेट म्हणजे तुमचा विधेय विभाग असतो. कळलं? म्हणजे तुमचा उद्देश विभाग हा फक्त सब्जेक्ट असतो, आणि सगळ्याच्या सगळा प्रिडिकेट म्हणजे तुमचा अख्खा विधेय विभाग असतो कुठल्याही विधानामध्ये. आणि त्यामुळे कर्म, कर्माचा विस्तार, विधानपूरक, विधेयाचा विस्तार आणि क्रियापद हे सगळंच्या सगळं तुमचं विधेय विभागामध्ये येत असतं, सब्जेक्ट आणि प्रिडिकेट या संकल्पनेवरून. आणि म्हणून नेहमी आपण काय म्हणतो अभ्यास करताना, काय म्हणतो की प्रश्न जसा विचारला उत्तर तसं, कधीच असा विचार नाही करायचा. विधानपूरक आलं मग काय त्याचं उत्तर देऊ, उद्देश विस्तार म्हटलं काय त्याचं उत्तर देऊ, कर्मविस्तार आलंय काय त्याचं उत्तर देऊ, कर्माचं काय उत्तर देऊ, क्रियापदाचं काय उत्तर देऊ, उद्देश विस्ताराचं, उद्देशाचं, ह्यांचं उत्तर मी काय देऊ. तर त्या वाक्यात जे दिलेलं असतं ते त्याचं उत्तर द्यायचं असतं तुम्हाला. क्लिअर? सो ABC बरोबर. पुढचं सोपा प्रश्न,
माता, कवी, उत्सव काय आहे ते सगळे तत्सम शब्द आहेत, संस्कृत मधले आहेत ना. तुम्हाला कळतंय ना, सगळं कळतंय की नाही? आणि आता सगळं सोपं वाटेल ना, पण पेपर जेव्हा सोडवतो तेव्हा नाही. म्हणून 2 दिवस हा व्हिडिओ असा डोक्यात फिक्स करून टाकायचा, एकदम डोक्यात फिक्स करा की 2 दिवस राहिलेत परीक्षेला, कसं मला शब्द वाचायचा आहे पेपरमध्ये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भले 4 प्रश्न कमी वाचून होऊ देत, पण जे सोडवतोय ते अचूक असलं पाहिजे. आलेले मार्क बिनकामाचे घालवायचे नाहीत घाई गडबडीमुळे. प्रॅक्टिस सगळी झालेली आहे. बघा, हा दाम आहे, हा दाम कोण आहे रे? सो डचं बघा, आपण लावलेल्या जोड्या त्याच्यावरनं जाऊया. ड ला 2 ची जोडी लागली तर ड ला 2 ची जोडी एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे उलट्या जोड्या कायम लक्षात ठेवतो आपण, उलट्या जोड्या लावायच्या, पटकन जोडी लागते. सो 3 नंबरचा. त्यानंतर डोंगर, दगड, गुडघा हे देशी शब्द आहेत, माहिती आहे. गाव, पान, घास हे काय आहेत? तुमचे तद्भव आहेत, कारण पर्णचा पान बनला, ग्रामचा गाव बनला. आणि पापड, दाम हा काय आहे? ते सगळे माळा परभाषी शब्द आहेत, मग ते कुठले पण असू दे. करोडो दाम देकर भी, हिंदीचा शब्द आहे ना, करोडो दाम देकर भी मिलाफ नहीं हो पाएगा, असे ते शब्द आहेत, परभाषीय शब्द. पुढे देशी शब्द कोणते आहेत रे? देशी शब्द हा ताळा, किडूक मिडूक कन्नडमध्ये चालेल. त्यानंतर बाजरी कन्नडमध्ये गेली का? मठ्ठा तेलुगूमध्ये गेला, तामिळ चिल्ली पिल्ली तामिळीमध्ये गेला, मग दुसरा ऑप्शन क्रमांक 2. पुढचं देवपूजा, देवाची पूजा, दोघांची पण काय आहे? समास वेगळा आहे, तत्पुरुष समास विचारलाय, म्हणजे दोघांची पण विभक्ती. समासाचं म्हणजे हे जे आहे की नाही, समानाधिकरण आणि व्याधिकरण म्हणजे काय असतं की दोघांची विभक्ती सारखीच आहे का? तर देवपूजामध्ये देवाची पूजा याच्यात दोघांची पण विभक्ती सारखी आहे का? नाही, त्यामुळे ते समानाधिकरण येणार नाही, ते व्याधिकरण येईल. आणि काळ मांजर म्हणजे काळे मांजर लिहिलंय, पण काळ मांजरमध्ये दोघांची पण काय म्हणतो त्याला, विभक्ती जी आहे ही विभक्ती सारखी आहे, आणि म्हणून हा समानाधिकरण आहे. आणि समानाधिकरण आणि व्याधिकरण हे नीट वाचून घ्यायचं, एकदा परत वाचून घ्या, कारण आयोगाने याच्यावरती मागच्या एका परीक्षेमध्ये पण याला काय म्हणतात तर त्याचं उत्तर समानाधिकरण असं त्याला म्हणतात, असं आयोगाने उत्तर दिलेलं होतं. कोणता पेपर आहे आठवा, त्याच्यातलं ते विधान परत एकदा वाचून घ्या त्या प्रश्नातलं, त्यामुळे दोन्ही अयोग्य आहेत. पुढचं कर्मधारय समासातले पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, संख्या विशेषण म्हटलं का एकच पर्याय निघतो, तो म्हणजे द्विगु. नवरात्र, नवरात्रींचा समूह म्हणजे नवरात्री म्हटलं की संख्या विशेषण द्विगु समास, त्यामुळे फक्त ड बरोबर आणि ABC चूक. पुढचं अकरण रूपी वाक्याला आपण काय म्हणतो रे? नकारार्थी वाक्य म्हणतो, बरोबर? बरोबर ना? हां 23चा MPSCच्या पेपरमध्ये आहे. यस. पुढचं फुकटचं मिळालं त्याची धूळधाण करणे. फुकटचं मिळालं, चला त्याचं सगळी धूळधाण करून टाकायची. बघा आता, फुकटचा गाल केला लाल, फुकटच्या म्हशी मागे विकतचं रेडकू, हे जमतंय का? कुठे नाही जमत आहे, दोघांचा पण अर्थ वेगळा आहे. फुकटचं घावलं बापल्याक धावलं, म्हणजे फुकटचं भेटलं म्हणून ते दोघं त्याच्या मागे गेले, त्याची त्यांनी वाट नाही लावली, त्यामुळे हे नाही येणार. पण फुकटची त्यांना कडी भेटली आणि ज्याला नको होतं त्याला पण वाढत होते जेवण करताना, सो त्यामुळे फुकटची कडी आणि धाऊ धाऊ वाडी, त्यामुळे काय आलं उत्तर 1. पुढचं हा प्रश्न आता आयोगाने काय ह्याचं होणार आहे माहिती नाही, पण मला असं वाटतं की हा प्रश्न आयोग कॅन्सल करायला पाहिजे, कारण याचा अर्थ तिथे कुठे जमतच नाहीये. शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्याचा संदर्भातलं ते वाक्य आहे, जमिनीचं फूल चालवी जगाची चूल, या म्हणीचा अर्थ विचारलाय त्यांनी, पण जे आयोगाने त्याचं उत्तर दिलंय फक्त C बरोबर आणि ABD चूक, हे मला काही पटत नाहीये उत्तर, पण आयोगाचं उत्तर आहे, तर आपण त्याचा मान ठेवूया आणि लक्षात ठेवूया. पण हा प्रश्न कदाचित हॅश होऊ शकतो, पण मराठी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला काही संदर्भ आपल्याला सापडतच नाही, कळलं? त्यामुळे हे असंच एकतर राहील किंवा मग तो हॅश होऊन जाईल. पुढचं आ सेतू हिमालय, हा आ सेतू हिमाचल हा आयोगाने शब्द आपल्याला ह्याच्यात विचारलेला होता. कशामध्ये सांगा? जे शब्दांचे काय म्हणतो त्याला आपण, शब्दांचं
अशुद्ध लेखन, हा अशुद्ध लेखन. सो अशुद्ध लेखनामध्ये भरपूर वेळा विचारलेला आ सेतू हिमालय आहे आणि हा आ सेतू हिमालय लक्षात ठेवून द्या. तू हा पहिला आहे त्याचा आणि ही हा हिमालय किंवा हिमाचल हा असाच लिहिला जातो. हिमालय असा लिहून दिला गेला, हिमाचल हिमालय, तर तेवढं लक्षात ठेवाल तुम्ही. ठीक आहे. आता माहित नाही, देवालाच माहिती की आयोग आता याचं उत्तर काय देईल, किंवा पण तो हॅश व्हायला पाहिजे. पुढचं, मी तुझ्याशी एक व्हावे अन भ्रमावे योजने, जीवनाचा श्वास व्हावे अन युगांची गुंजने. योजने गुंजने व्हावे व्हावे, तर हे काय आहे, यमक जुळलेलं आहे इथे. ठीक आहे, कळालं. आता काहींना असं वाटू शकतं का हा अनुप्रास अलंकार आहे, कारण इथं व्हावे व्हावे डबल आलंय, पण नाही, व्हावे व्हावे नुसतंच डबल आलंय. शब्द एकच शब्द डबल आलाय, पण पुढे बघा ना, योजने गुंजने रायमिंग जुळलेत ना शेवटी, आणि शेवटी रायमिंग जुळलेत म्हणजे काय, तर यमक अलंकार म्हणजे रायमिंग. पुढचं, दोन अथवा अधिक समान वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील, त्यांना काय म्हणू आपण, काय म्हणू त्यांना, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जर वाक्य जोडलेलं असेल तर त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. स वि न्यूप. पुढचं, तालव्य ताईचे यश, सो ताईचे यश. ओष्ठ्य उष्टा उपमा. मटणाचा रस्सळ आणि दंत्य दाताची लस. लावा जोड्या, 2 3 4 1, 2 3 4 1. देवनागरीमध्ये उच्चार 2 मात्र चिन्ह एकच, हे कशाचं असतं, च छ ज झ, ह्याला येतं का रे, च छ ज झ ह्याला येतं ना. आता त्याचे 2 उच्चार कोणते आहेत, एक तालव्य आणि एक दंत तालव्य. तालव्य आणि दंत तालव्य. एक लक्षात ठेवा की तालव्य आणि दंत तालव्यच आहे ना, हे बघा रे, बरोबर आहे का, तालव्य आणि दंत तालव्य. ताईचे यश असं जज, बरोबर आहे. जो जड उच्चार आहे की नाही, जहाज, जहाज हा दंत तालव्य आहे, पण चमचा दंत तालव्य आहे. मला एक शब्द सांगा रे तालव्य मधला. झबले. हा, झबले नाही, झबले पण नाही येणार. कोणता येईल, कोणता येईल शब्द सांगा. चमचा दंत तालव्यामध्ये गेला. जहाज, ज उच्चार आला पाहिजे, ज. बघा, जल जल, हा जल लिहिला जल, तर हा जहाज पण म्हणतो, जहाज हा दंत तालव्य, पण जर जल म्हणालो जल तर हा जल तालव्य आहे. कळालं. चमचा दंत तालव्य, पण चेहरा, चेहरा तालव्य. कळालं. हा, सो त्यांचे उच्चार काय आहेत, चिन्ह एकच आहेत मात्र त्यांचे उच्चार वेगळे आहेत देवनागरीमध्ये, म्हणून ते कोण आहेत, च छ ज झ आहेत. ओके, सो ऑप्शन क्रमांक 2 आहे त्याचं. पुढचं बघा, हे सगळे शब्द आयोगाचे विचारून झालेले आहेत. यस, जप आहे. हा बघा, हा नवीन, त्यानंतर हा दीप, ही प्रीती आणि ही परीक्षा, हे शब्द विचारून झालेले आहेत आयोगाचे. क्रीडा, अशी आपण क्रीडा लिहितो, साधी क्रीडा लिहितो तेव्हा. नवीन हा आपण असा लिहितो, नवीन. हा दीप जो आहे हा असा दीप लिहिला जातो, दीप असा लिहिला जातो, बरोबर ना. आणि नीती भीती प्रीती, प्रीती आयोगाने विचारलेला आहे ऑलरेडी, बरोबर आहे प्रीती. कळालं का. पीडा मात्र बरोबर आहे, संगीत बरोबर आहे, हा शरीर बरोबर आहे, परीक्षा बरोबर आहे, क्रीडा चुकलाय त्याच्यातला. दुआब, दुआब म्हणजे काय, 2 नद्यांमधली जागा, दुआब. पुढचं 35 नंबरचा एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे बघा. व्यक्तीच्या, वस्तूच्या, प्राण्याचा गुणधर्म किंवा स्वभाव जो दाखवला जातो त्या नामाला भाववाचक नाम म्हणतात. होय, माणुसकी, हुशारी. भाववाचक नामासच धर्मवाचक नाम म्हणतात, बरोबर आहे, कारण धर्म ज्याच्यात राहतो त्याला धर्मीवाचक नाम म्हणतात. आणि धर्मीवाचक नाम म्हणजेच कोणाला म्हणतात, सामान्य नामाला म्हणतात. हे माहिती आहे ना. आणि भय, हुशारी, चातुर्य हे भाववाचक नाम आहेत, बरोबर आहे. हुशारी, चातुर्य, माणुसकी, लबाडी. लबाड विशेषण आणि त्याला लबाडी ई प्रत्यय लावला की लबाडी काय झालं, भाववाचक नाम झालं. सो अ ब क बरोबर. पुढचं, आता तुम्हाला हा पॅसेज जो आहे, हा पॅसेज मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की 3 मिनिटं लावायची आणि पॅसेज सॉल्व करायचा. आज, उद्या, परवा 3 पेपर घ्यायचे,
3 मिनिटं लावायची आणि पॅसेज सॉल्व करायचा. पेपर सॉल्व केलेला असू दे किंवा नसू दे. परत इंग्रजीची 3च मिनिटं लावायची आणि पॅसेज सॉल्व करायचा. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅसेज सॉल्व करताना सुरुवातीला जो प्रश्न आहे हा प्रश्न वाचून घ्यायचा आणि मग पॅसेजमध्ये, कारण आपल्याला पेपर जेव्हा आपला नवीन पेपर असतो, आपल्या ओळखीचा पेपर नसतो, तेव्हा जेव्हा आपण पेपर सॉल्व करायला जातो तेव्हा काय होतं की आपण पॅसेज नवीन आहे आणि इतकं त्या ग्रामरमध्ये आपण अडकून बसतो की शेवटच्या 5-10 मिनिटां असतात आणि आपल्याला काय करावं लागतो, पेपर म्हणजे पॅसेज सॉल्व करायचा असतो. इकडं मराठीचा पॅसेज इतका मोठा, इंग्रजीचा पॅसेज इतका मोठा. सो त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की आधी प्रश्न वाचायचा. काय सांगितलंय, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अधिक निर्यात करायची असेल तर कोणत्या क्षेत्रामध्ये संधी आहे असं म्हटलंय. तर मग क्षेत्रात संधी जर असं तुम्ही वाचत गेलात तर मग तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये संधी आहे हे पटकन सापडेल. कळलं. आणि तुम्ही म्हणाल की मग आम्ही तर पॅसेज नीट वाचणार नाही केअरफुली, आम्ही डायरेक्ट प्रश्नांची उत्तरं शोधू, चालेल, पेपरमध्ये काही चालतं. पण मग तुम्ही आधी डोळ्यांसमोर कोणता प्रश्न ठेवला पाहिजे, तर मग डोळ्यांसमोर कोणता प्रश्न ठेवला पाहिजे हे लगेच असं नुसतं पेन्सिल फिरवायची, अशी पेन्सिल फिरवायची, कोणत्या डोळ्यांसमोर प्रश्न ठेवला पाहिजे, कोणत्या डोळ्यांसमोर प्रश्न ठेवला पाहिजे हे असं वाचायचं. जेव्हा अजिबात वेळ पुरणार नाही तेव्हा. हां, पण आधी प्रश्न वाचा सगळेच्या सगळे, किंवा एक काम करा, प्रश्न वाचा आणि आता हा एका पेपरवर दिलेला नाही, पण प्रश्न वाचून तुम्ही इथे लगेच जर 2-3 शब्द लिहून घेतले आणि मग वाचताना तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं तर 3-4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेच अंडरलाईन करता येतील. कळलं. आता इथे आयोगाने एक विचारलेलं होतं की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जगात किती वाटा आहे. सो इथं पहिल्या वाक्यात दिलं होतं $200 बिलियन आंतरराष्ट्रीय व्यापार. आयोगाने विचारलं तर सॉफ्टवेअरचा वाटा किती आहे, तर सगळं हेच बघून 2200 बिलियन हेच उत्तर लिहिलं गेलं. हे बघा इथं आहे 2200 बिलियन, पण दुसऱ्या वाक्यात दिलेलं होतं सॉफ्टवेअरचा वाटा 100 बिलियन, त्यामुळे त्याचं उत्तर सॉफ्टवेअरचा वाटा 100 बिलियन हे त्याचं उत्तर होतं. कळालं. सो त्यामुळे पहिलं आणि दुसरं ह्याच्यात पण नीट बघायचं आहे. ठीक आहे. हे झालं पॅसेज. पुढचा प्रश्न बघा, देह जाओ अथवा राहो. अथवा काय आहे तुमचं, विकल्प आहे अथवा, किंवा, अथवा. पुढे आता हा प्रयोगाचा प्रकार सोपा आहे एकदम. चारा शेळीकडून खाल्ला गेला, कडून हा प्रत्यय लागला तर कर्म कर्तरी, आणि त्यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतो. अकर्मक भावे म्हणजे काय, तुमचं कर्म असणार नाही. हां, आणि तुमच्या कर्त्याला नेचा प्रत्यय लागलेला असेल किंवा कर्त्याला तुमचा प्रत्यय असेल. हां, सांगते मी, अननोनचा आपण इंग्रजीच्या याच्यामध्ये बोलू. पुढचं बघा, आधीच्या स्वराचा लोप होऊन पुढे आलेला स्वर कायम राहतो, म्हणजे कुठली संधी, पररूप संधी. म्हणजे नदी आत, नदीत का नाही. नंतर काय पुढचं सांगा, अजून एक सांगा, नदी आणि आत कुठला राहिला, पररूप राहिला. हा पररूप झाला, नदीत पररूप झाला. पूर्वरूप सांगा, सॉरी, हा पूर्वरूप झाला, पररूप सांगा. तोपर्यंत पुढचा घेते. दुरात्मा हा काय आहे, दु आत्मा. दु आले आहेत ना असे शब्द, त्यामुळे कुठली आहे, विसर्ग संधी आहे. संधी एकदा नीट बघून घ्याल. च, छ, ज, झ जोडाक्षरं आली की सगळी काय असते, व्यंजन संधी असते. ते कायम डोक्यात असू द्या तुमच्या. चलजट, चलजट व्यंजन संधी. हा, यस, घेऊन, घे अधिक ऊन, घेऊन. दुसरा प्रत्यय राहिला, तसाच राहिलेला आहे, आणि त्यामुळे यस, घरी पण आहे, घर आणि ई, घर आणि ई, घरी. दुसरा प्रत्यय राहिला, तो पण काय आहे तुमचा, कुठे गेला, पररूप संधी आहे, घरी. यस, नुमजे, नुगवे, चालेल. हा दूर आत्मावाला एकदा तुम्ही बघून घ्या. विसर्ग संधी नीट बघून घ्या. स वाले पण जे शब्द आहेत, संपर्क, अजून स वाले जे सगळे शब्द आहेत हे सगळे सम 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 असा त्याला सगळ्याला प्रत्यय हे येतो. काय म्हणतो त्याला आपण, जेव्हा त्याची फोड करतो विग्रह, तेव्हा विग्रह तसा येतो. त्यामुळे ते वाला एकदा तुम्ही नीट बघून घ्या. आणि व्यंजन संधीमध्ये चलजट हे लक्षात असू द्या. आणि क वाल्या कचट तप हे जेव्हा जोडाक्षर येईल तेव्हा पण तुमची विसर्ग संधी असेल का, नाही. कोणती असेल, व्यंजन संधी असेल, प्रथम व्यंजन किंवा तृतीय व्यंजन. ओके. त्यानंतर पुढचं घ्या. आता ह्या
थोडासा वेगळा आहे. ह्याचा मला तुम्ही सांगायचं उत्तर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कुठले कुठले शब्द आहेत? त्याच्यामध्ये नयन आहे का? नयन शब्द. गायन आहे का शब्द? रावण आहे का शब्द? रावण. कोणते शब्द याच्यामध्ये आहेत ते मला सांगा. स्वरसंधीमध्ये कोणते कोणते शब्द हे याच्यामध्ये आहेत हे सांगा. बघा चला, ए या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा अय होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. सांगा मला, तुम्ही मला शब्द सांगा, मग मी तुम्हाला सांगते. येस, नाविक आहे, रावण आहे, गायन आहे, नयन आहे. काय करू? प्रयोगाचं हे घेऊ? थांबा, घेऊया. एवढे प्रश्न संपले ना, मग घेऊया. थांबा. नाविक, इक. येस, अजून ह्या ज्या सगळ्या संधी आहेत त्या सगळ्या संधींना काय म्हटलं जातं रे? ही कोणती संधीचा प्रकार आहे? स्वरसंधीचा हा प्रकार. अयादी आदेश आहे का ही स्वरसंधी? इथे लिहून घेऊ आपण आता. अयादी आदेश आहे का? घ्या, अयादी आदेश. याच्यामध्ये पहिल्यांदा असं आहे, ए हा जो स्वर आहे याच्या पुढे कुठलाही तुमचा दुसरा स्वर आला तर हे दोन्ही एकत्र होतात आणि बरोबर काय बनतं? अय बनतं. ह्याचं उदाहरण काय आहे? नयन. हा न आणि हा अय असा नयन बनला. बरोबर? म्हणजे आधी आपण त्याला लिहितो कसं? ने आणि अन असं लिहितो त्याला. ने अधिक अन असं लिहितो त्याला. नंतर त्या नेचा ए काढतो, नंतर इथं अ लिहितो, मग अय अधिक अ असा अ. अशा पद्धतीने नयन असा शब्द बनतो. हा नयन बनला. म्हणजे काय म्हणाले ते की ए या स्वरापुढे कोणताही स्वर आला, म्हणजे ए या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा अय होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. बरोबर आहे? नयन, अय, नय, नय असा बनला तो. नयन असा बनला. ओके, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं काय त्यांनी म्हटलंय? ए या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा काय बनतो? अवी होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. तर अवी होतो का त्याच्यामध्ये? कुठला आहे याच्यामध्ये? गायक आहे शब्द, गायक. याच्यामध्ये गै अधिक अक असा आहे तो. आणि हा जो गै आहे याचा ऐ बनतो, ऐ या स्वरापुढे. आणि त्यामुळे हा अक जो आहे या अकचा काय बनत असतो? गै आणि अ याचा अय बनत असतो. अय काय बनत असतो? अयच ह्याचा सुद्धा बनतो. आणि त्यामुळे गै अक गाय, गायक, गै अक गायक असा बनलाय तो. म्हणजे हा ऐ आणि हा अय हा दोन्ही एकत्र येतात आणि यांचा गाय असा बनतो. आणि याच्या पुढे अक लावला तर तो अ याच्यात मिसळतो, य मध्ये मिसळतो आणि मग त्याचा गायक बनतो. त्यामुळे अवी न होता त्याचा अवच बनतो. आणि ओ या स्वरापुढे कोणताही स्वर लावला त्याचा उदाहरण काय आहे? त्याचं गविश्वर किंवा कविश्वर. हे दोन शब्द आहेत, गविश्वर, कविश्वर. सो गविश्वर शब्द घ्या. काय म्हटलंय? गो अधिक ईश्वर. म्हणजे गो म्हणजे कोण आला? तुमचा ओ आला, ओचा स्वर आला तुमचा गो म्हणजे. आता हा जो ईश्वर आहे याच्यातला ई अधिक ई झाला तुमचा. गो अधिक ई म्हणजे ओ अधिक ई झाला. हा जो ओ आहे या ओचा काय बनतो? पुढे जाऊन अव बनतो. आणि हा गविश्वर मधला अव बनतो. अव, अव अधिक ईश्वर. ठीक आहे. आणि इथं पाठीकडे गो तर आहेच. सो गो अव ईश्वर. सो तो सगळा मिळून गविश्वर असा बनला. कळलं? हा गोचा अव बनला. हा ग तर स्वर राहणारच आहे. सो गव ईश्वर गविश्वर असा बनला. सो अच्या पुढे कोणताही स्वर आला तर त्याचा अय बनतो. बरोबर आहे? ऐ या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर त्याचा पण अयच बनतो, आय बनतो त्याचा. आय एकाचा अय बनतो. एकाच, एक मिनिट थांबा, हे खोडू दे मला. एकाचा अय बनतो आणि ह्याचा आय बनतो. आय, आय. आणि हा अव बरोबर आहे. त्यामुळे काय बरोबर आहे याचं?
काय बरोबर आहे? अ आणि क बरोबर आहे. ब जे आहे ब चुकलेलं आहे. पुढचं हा प्रश्न मात्र थोडासा वेगळा प्रश्न आहे बघा. आता विद्यार्थी विधान आपल्याला विचारलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय नाही? याच्यामध्ये आपल्याला कवीश्वर नाहीये. हा कवीश्वर याच्यात नाहीये. आलं माझ्या लक्षात ते की कवीश्वर याच्यामध्ये नाहीये, फक्त याच्यामध्ये गवीश्वरच आहे. हा तो कवी अधिक ईश्वरामध्ये जातो आणि तो स्वरसंधीमध्ये जातो, वेगळ्या ह्याच्यात जातो तो कवी अधिक ईश्वर. बघा विद्यार्थी वाक्य. तर विद्यार्थी वाक्य जे आहे ह्या विद्यार्थी वाक्यामध्ये आपण काय काय घेतो रे विद्यार्थीमध्ये? सांगा. विद्यार्थी वाक्यामध्ये आपण काय काय घेतो? सांगा मला. वाविवे. वाविवे. पण इथं बघा वाविवे कुठं दिलेलंच नाहीये त्यांनी. एकाच ह्याच्यामध्ये दिलंय का? दिलंच नाहीये. मग काय उत्तर येईल? आपल्याला एवढंच माहितीये की विद्यार्थी म्हटलं की वाविवे लागायला पाहिजे. येस. इच्छा, शक्यता, अजून काय आहे? योग्यता. म्हणजे तो योग्य आहे ते काम करण्यासाठी, आणि जर तो योग्य असेल ते काम करण्यासाठी म्हणजे काय येईल की आता बघा तुला परीक्षेत यश मिळो. हे काय आहे? हे एक कोणतं वाक्य आहे रे? आज्ञार्थी वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे आणि विद्यार्थी वाक्य आहे. सांगा कशामध्ये येतं? हे जे दिलेलं आहे ते शक्यता, अजून काय? योग्यता आणि इच्छा. हे ज्या तीन आहेत, इच्छा, शक्यता आणि योग्यता. माझी इच्छा आहे तुझा नंबर यावा. ठीक आहे. आपण माझी रजा मंजूर करावी. ठीक आहे. व ज आहे ह्याला आपण काय घेतलं? ह्याला आपण काय घेतलं? समजा जर विद्यार्थी घेतलं तर फक्त ब बरोबर वालं वाक्य आहे का? नाहीये. हे पण जाईल, मग हे पण जाईल, हे पण जाईल, हे पण जाईल. मग उत्तर काय राहणार? म्हणून याचं आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे आपल्याला? तर याचं उत्तर दिलेलं आहे हे काम तोच करू जाणे, त्याचं काम तेच करू जाणे. म्हणजे तोच त्याचं काम जाणतो, म्हणजे तोच त्याच्यामध्ये त्याच्यातच ती योग्यता आहे की त्याचं काम तोच करू शकतो. हे काम तोच करू जाणे म्हणजे त्याचीच योग्यता आहे फक्त ते काम करण्याची. आणि म्हणून तिसरं वाक्य काय आहे? सी तर काय आहे? मी आंबा खातो. विद्यार्थी आहे. आणि विद्यार्थी म्हटलं तर आपल्याला सी तर काढायला लागेल सगळ्यात पहिल्यांदा. पण सी त्यांना काढायला एकच पर्याय ठेवलाय, हाच. आणि मग हा पर्यायच निघून जातो डायरेक्ट. म्हणजे हे पण येत नाही आणि हे पण येत नाही. आणि तुला परीक्षेत यश मिळो आणि हे काम तोच करू जाणे, दोघांमधला ऑड ऑप्शन शोधा. तेच आपलं उत्तर. कळालं? हा पण प्रश्न आपला चुकू शकतो परीक्षेमध्ये, कारण तिथं आपण तितका विचार करत नाही. त्यामुळे हा प्रश्न पण लक्षात ठेवायचा आहे. हा नीट लक्षात ठेवायचा. मग आता तुम्हाला काय काम करायचं आहे की विद्यार्थीच्या ज्या तीनही गोष्टी आहेत ज्या आत्ता म्हणालो आपण, कुठल्या कुठल्या? एक आहे तुमची काय काय आहे त्याच्यामध्ये? शक्यता आहे, योग्यता आहे आणि काय आहे? शक्यता आहे, योग्यता आहे आणि इच्छा आहे. मिळो, मिळावा ही इच्छा असते ना आपली, ज्याला वाविवे लागतो तर ती आपली इच्छा असते. तर हे तीन विधानं, तिघांची पण तीन नीट विधानं वाचून ठेवा बस. ड बरोबर. पुढचं वाक्याचे मुख्य तीन प्रकार असतात. वाक्याचे तीन प्रकार असतात का? बरोबर आहे. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. केवल वाक्यात काही उपासक शुद्ध वाक्य सुद्धा म्हणतात. तर बरोबर आहे, शुद्ध वाक्य पण म्हणतो आपण केवल वाक्याला, कारण एकच असतं त्याच्यामध्ये विधेय तुमचं. त्यानंतर केवल वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. ठीक आहे. सो तीनही विधानं जी आहेत ही आयोगाने इथं बरोबर दिलेली आहेत.
म्हणजे तुम्हाला सांगू का आयोगाचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये, याचं ॲक्च्युली अ आणि ब असायला पाहिजे होतं आणि क चूक असायला पाहिजे होतं. कारण केवळ एकच उद्देश आपण नाही घेतला, दोन जरी घेतले उद्देश तरी पण मग आपलं संयुक्त वाक्य येतं. पण मग जर असं आयोगाने म्हणालं की बघा गीता आणि सीता, गीता आणि सीता बागेत गेल्या, मग गीता आणि सीता बागेत गेल्या ह्याला आयोग काय संयुक्त वाक्य म्हणणार आहे का? हा, तर हे एकदा नीट वाचून घ्यायचं आहे परीक्षेच्या आधी. की मग काय वाचणार तुम्ही, तर फक्त ह्याचे PYQ वाचा. ह्याचे फक्त नीट 15 ते 20 फक्त PYQ वाचून घ्या त्याचे, की आयोगाचं म्हणणं काय. जसं आपण मगाशी बघितलं की त्यांच्या म्हणण्यानुसारच जे त्यांनी दिलेलं आहे ते त्याच्यावरच राहतात. सो ज्याच्यात गौण वाक्य जास्त त्याला ते मिश्र म्हणतात. ज्याच्यामध्ये हा आहे पण याच्यामध्ये त्यांनी एकच उद्देश, मतलब गीता आणि सीता ह्याला आयोगाने नेहमीच केवळ वाक्यच म्हटलेलं आहे ना. हा, का आयोगाने याला कधीतरी संयुक्त वाक्य पण म्हटलेलं असेल का? हे एकदा PYQ त्यांचे नीट वाचून घ्या. ह्यांचे हे नीट सगळे PYQ आहेत, हे एकदा वाचून घ्यायचे. आणि आता जे दिलेलं आहे हे दिलेलं पाठ करायचं. कारण आयोग काय करतं, ॲज इट इज असंच पुढे 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 उचलून विचारत जातं. आणि त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे केवळ वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कितीही मोठा, जसं आपण इंग्रजीमध्ये करतो बघा, इंग्लिशमध्ये की कितीही मोठा सब्जेक्ट आला आपला तरी आपण इज ह्याला एकच मानतो, एकच सब्जेक्ट मानतो याला. सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस काय म्हणतो एस प्लस व्ही प्लस ओ, एस प्लस व्ही प्लस ओ. सो हा जो एकच आहे मोठाच्या मोठा, ह्या एकाच याला म्हणजे काय म्हणतो त्याला, त्या मोठ्याच्या मोठ्या उद्देशाला आयोगाने एकच उद्देश मानलेला आहे. आणि या ठिकाणी इज हा जो आपण वर्ब वापरलाय किंवा त्याला आपण म्हणू सिंग्युलर वर्ब जो वापरलेला आहे तो याच्यावरूनच वापरलेला आहे की हे जे संपूर्णच्या संपूर्ण जो तुमचा उद्देश आहे हा संपूर्ण उद्देश एकच आहे. कळलं? इंग्रजी सारखं हां. सो एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. तीनही विधानं बरोबर आहेत. पुढचं, जे गौण वाक्य प्रधान वाक्यातील क्रियापद विशेषण किंवा क्रियाविशेषण यांच्याबद्दल विशेष माहिती सांगतं त्याला कोणतं वाक्य म्हटलं जातं, तर त्याला क्रियाविशेषण वाक्य असं म्हटलं जातं. आणि हे क्रियाविशेषण वाक्य म्हणजेच काय आहे, तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज जे आहे इंग्रजीमधलं तसं त्याने ते मराठीत टाकलेलं आहे. फक्त एवढाच फरक आहे याच्यात. जे इंग्रजीमध्ये आहे ते त्यांनी इथे मराठीमध्ये उचलून दिलेलं आहे. पुढचं, एक प्रधान वाक्य आणि अधिक गौण वाक्य म्हणजे प्रधान एक आहे, जास्त गौण वाक्य म्हटलं तर मग जास्त गौण वाक्य म्हटल्यावर काय म्हणायचं, मिश्र वाक्य म्हणायचं. आणि जास्त प्रधान वाक्य म्हटल्यावर काय म्हणायचं, तर संयुक्त वाक्य म्हणायचं. हे दोनही विधानं पाठ करून ठेवा. येस. आणि सेम असाच प्रश्न आपण मागच्या पेपरमध्ये एका सॉल्व केला होता बघा, की क्रियाविशेषण जे आहे हे क्रियाविशेषण खालीलपैकी कशा कशाला डिफाईन करतं. हा इंग्रजीमध्ये आपण क्वेश्चन वाचलेला होता त्या परवाच्याच कोणत्या तरी पेपरमध्ये, की ॲडवर्ब क्वालिफाईज फक्त कोणाला क्वालिफाई करत नाही, तो त्याच्यात दिलेलं होतं प्रोनाऊनला करत नाही. बाकी तो दुसऱ्या क्रियाविशेषणाला करतो, विशेषणाला करतो, क्रियापदाला करतो, नामाला सुद्धा करेल तो कधी कधी. कळलं? पण नामाला विशेषण म्हणजे विशेष रूपात नामाला क्वालिफाय करण्याचं काम कोणाचं आहे, फक्त विशेषणाचं आहे. आणि म्हणून आयोग मुद्दाम याच्यात क्रियापद विशेषण आणि क्रियाविशेषण टाकले, नाम टाकलं नव्हतं. आणि जो मागचा प्रश्न होता या मागच्या प्रश्नात सुद्धा आपण म्हटलं होतं की आयोगाने याच्यात नाम हे स्पेसिफिकली टाकलंच नाही. कळलं? त्याच्यात काय टाकलं होतं, प्रोनाऊन टाकलेलं होतं. येस येस, प्रोनाऊन तिथे आपल्याला त्याचं काढायचं होतं. म्हणजे प्रोनाऊनला क्वालिफाय करत नाही असं त्यांना म्हणायचं होतं आणि ते त्याचं उत्तर होतं. म्हणजे जिथे
प्रश्न हॅश होईल, आयोग तसलं करत नाही. पुढचं, ज्या समासात पहिलं पद महत्वाचं आणि दुसरं पद महत्वाचं आणि पहिलं पद गौण, याला आपण अव्ययीभाव समास म्हणतो का तत्पुरुष समास म्हणतो? अव्ययीभाव म्हटलं की काय? पहिलं पद महत्वाचं, पहिले पद महत्वाचे, माहिती आहे ना. आणि त्यावेळेस आपण ते बोललो पण होतो की आयोगाने याच्यात नाम टाकलेलं, हे मी तुम्हाला सांगितलं पण होतं आणि हे पण सांगितलं होतं. कोणतं आता कशाबद्दल बोलतो तो ह्याच्याबद्दलच, की आयोगाने याच्यात नाम टाकलं नाही, नाम टाकलं तर गडबड होणार आणि म्हणून नामाच्या जागी आपल्याला इलिमिनेशन करता यावं म्हणून त्या पेपरमध्ये आयोगाने प्रोनाऊन टाकलं होतं. म्हणजे सगळं आयोगाच्या प्रश्नांभोवतीच फिरतंय. पुढचं, पहिलं पद महत्वाचं म्हटलं की अव्ययीभाव समास येतो, दुसरं पद महत्वाचं म्हटलं की तत्पुरुष समास येतो, दोन्ही पद महत्वाची म्हटलं की कर्मधारय येतो का? आणि दोन्ही नाही, दुसरंच कोणतं तरी अजून तिसरं पद महत्वाचं म्हटलं की कोणता येतो? इतरेतर समास का? इतरेतर काय म्हणतो त्याला? समाहार. काय म्हणतो त्या समासाला? नाव सांगा. पुढचं, समासातील दोन्ही पद महत्वाची असतील त्याला द्वंद्व समास म्हणतात. समासातील दोन्ही, बहुब्रूही समास, त्याला काय म्हणतो आपण? बहुब्रूही समास. समासातील दोन्ही पद गौण असून त्यांच्या एकत्र येण्यातून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होत नाही का बोध होतो? बोध होतो, त्याला बहुब्रूही समास म्हणतात. बरोबर आहे. बरोबर आहे का? नाही. काय केलंय आपण? असं बरोबर चूक करायचं नाही. नाही म्हणलं चुकलं, अव्ययीभाव म्हणलं चुकलं, कळलं? आणि त्यामुळे बरोबर काय आहे? जिथं दोन्ही पद महत्वाची त्याला द्वंद्व समास असं म्हणतो. आणि मग द्वंद्व समासामध्ये आपण वेगवेगळे अजून त्यांचे प्रकार बघतो. बरोबर. त्यामुळे काय? पहिलं पण चूक आणि हे पण चूक. अ बरोबर गेलं, अब बरोबर गेलं, क बरोबर गेलं, काय बरोबर आलं? फक्त ब बरोबर आणि एसी चूक. ओके. सो इथपर्यंत हे जे 50 प्रश्न होते, ट्रॅपच आहे, तो ट्रॅपच आहे. नाहीवाला आपल्याला पेपरमध्ये नाही दिसतच नाही, हे डोक्यात असू द्या तुमच्या. हे नाही पेपरमध्ये दिसत. सगळं 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 ओके. पहिलं पद महत्वाचं, दुसरं कोण? ओके. अव्ययीभाव, चला करा बरोबर, असं होतं. आणि तिथे एक अधिक प्रधान म्हटल्यावर काय म्हणायचं आणि अधिक गौण म्हटल्यावर काय म्हणायचं, बास गेलं. पण केअरफुली, जसं मी तुम्हाला नेहमी सांगितलंय, 2 प्रश्न कमी सॉल्व झाले तरी चालतील, पण आलेले मार्क हातातनं घालवायचे नाहीत. आणि त्यामुळे पेपर केअरफुली सॉल्व करायचा. आत्तापर्यंत तुम्ही खूप पेपर सॉल्व केलेले आहेत, आत्तापर्यंत तुम्ही खूप प्रश्न सॉल्व केलेले आहेत. इतकं केल्यावर तुम्हाला एवढं कळेल की या पेपरमध्ये जर नीट सगळे PYQ व्यवस्थित केले तर एक 8-9 प्रश्न जर सोडले जे नवीन आलेले आहेत तर बाकी सगळे PYQ आहेत. आहेत ना? 8-9 जर वेगळे सोडले तर सगळंच सगळं PYQ आहे तुमचं. पॅसेज PYQ नसेल, त्यामुळे पॅसेजवरती 3 मिनटं लावायची आणि पॅसेज सॉल्व करून बघायचा 3 मिनटात किती काय काय सॉल्व होतंय हे पेपरच्या आधी करून जायचंच आहे. ठीक आहे. थांबूया इथे. प्रयोगाची रिव्हिजन घेऊ का? इंग्रजीचा घेईन ना तेव्हा मी प्रयोगाची रिव्हिजन घेते 5 मिनटं. ठीक आहे. थांबूया इथे.